शेतकरी बांधवांनो नमस्कार। हा जो काही कांद्याचा प्लॉट आहे नाशिक पुणे हायवेवर आहे। जालिंदर शेठ गांडोळे यांचा हा प्लॉट आहे। अण्णा पण आहे तिथं, हे शेती करतात प्रॉपर। तर त्यांच्या कांद्याला 3 महिने पूर्ण झालेले आहेत। आज तारीख 22 फेब्रुवारी 2026। या कांद्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी यूट्यूबला टाकलेले होते। कांद्याची जी काही एकंदरीत जी परिस्थिती आहे, पूर्ण कांद्याला पूर्ण कांद्याला एक 5 फवारण्या पूर्ण झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 4 बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या आहेत आणि एक फवारणी ही कांद्याला खताची आणि कॅल्शियम बोरॉनची घेतलेली होती। आणि शेवट या कांद्याला एक 15 दिवस झाले, 15 ते 20 दिवस झाले असतील। 60 दिवसाच्या अवस्थेमध्ये कांद्याला ड्रीपमधून 05234 आणि 5 स्ट्रोक सोडलेलं होतं। तर कांद्याची तुम्ही साईज बघू शकता कशा पद्धतीने आहे। एक नंबर साईज झालेली आहे। गोळा माल आहे सगळीकडं, जबरदस्त युनिफॉर्म साईज आहे। हे पाहू शकता तुम्ही, एक नंबर साईज आहे। कुठेही जरी कांदा जरी काढला तर एक नंबर साईज आहे। युनिफॉर्म कलर वगैरे जबरदस्त। जमीन थोडीशी डोंगराळ आहे इकडची, हे पाहू शकता तुम्ही। आता हे कांदा कसा आहे बघा, हे बघा नंबर 1 खाली साईज आहे। हे बघा मुळी वगैरे हे बघू शकता, अशा पद्धतीने कांदा आहे। कांद्याची पात वगैरे असेल, मुळी असेल, एक नंबर आहे। अण्णा हे धरा बरं 1 मिनिट। माना पंजा एक नंबर टाईट आणि जी कांद्याची गोलाई आहे ती एक नंबर आहे। गोळा माल आहे सगळीकडे बघितलं तरी तुम्ही पाहू शकता तुम्ही। हे बघा एक नंबर साईज आहे। कडाई कोपरे सगळीकडं हा कांदा बेड अवस्थेवर होता, हे पाहू शकता तुम्ही। जबरदस्त युनिक क्वालिटी आहे कांदा। असा कुठेही कोपरा कडा कोपरा कुठेही सेंटरमध्ये जरी गेलो आपण तरी एक नंबर साईज आहे, बघू शकता तुम्ही। शेवट फवारण्या झालेल्या आहेत, 5 फवारण्या ह्याला पूर्ण झालेल्या आहेत। आता ह्याला काही फवारणी वगैरे घ्यायची गरज नाही आहे। हे बघू शकता तुम्ही, कडाना एक नंबर कांदा आहे। कुठेही घ्या, कडे कोपरे एक नंबर साईज। शेवट डोस 05234 आणि 5 स्ट्रोक सोडलं होतं कांद्याला ड्रीपमधून। हे बघा हे बघा कशा पद्धतीने कांद्याची साईज नंबर 1 साईज आहे। पहिल्या फवारणीमध्ये साप पावडर असेल, हमला असेल आणि बायोविटा। दुसऱ्या फवारणीमध्ये आपण अँट्राकॉल फॉलिक्युअर। तिसरी फवारणी रोको, त्याच्यामध्ये पॉलिट्रेन कीटकनाशक टाकलेलं होतं। चौथ्या फवारणीमध्ये आपण कॅल्शियम बोरॉन, जे की यारा कंपनीचं स्टॉपिट येतं, बोरट्रॅक येतं, आणि त्याच्यामध्ये 13-045 टाकलेलं होतं। आणि शेवटची फवारणी आपण ही नेटिव्ह सोलोमनची घेतली। तर शेतकरी बांधवाचं पण मत आलं, आता फवारण्या आपल्या ओके झाल्यात, काही आवश्यकता येणार नाही आणि खरंच गरज नाही आहे कांद्याला आता फवारणीची। खाली पात ऑटोमॅटिक उतरून जाणार आहे। हा नंबर 1 साईज आहे, गरजसुद्धा नाही, एक समान माल आहे सगळीकडं। ओके, धन्यवाद। ह्यांनी जे डोस आहेत ते 60 दिवसाच्या आतमध्येच केले, ते दुसरा डोस 45 दिवसाच्या अवस्थेतच केला। त्याच्यामागचं तेच रहस्य आहे। आणि सगळ्या फवारण्या ह्या वेळेवर घेतलेल्या आहेत, गरजेनुसार घेतलेल्या आहेत वेळेवर। ओके, धन्यवाद।